नमस्कार, प्रतिभा चंद्रन. नवराष्ट्राच्या सत्ताकारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. देशभरातल्या आजच्या प्रमुख बातम्यांकडे जर लक्ष द्यायचं झालं, तर सर्वात पहिली महत्त्वाची बातमी आली ती व्ही-व्ही-पॅटच्या बरोबर ज्या अं, अ, प्र सर्वात पहिली जी महत्त्वाची बातमी आली आज सकाळी ती म्हणजे व्ही-व्ही-पॅटची जी पडताळणी करावी आणि संपूर्ण देशभरातल्या व्ही-व्ही-पॅटची सुद्धा मोजणी करावी, अशी जी एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होती. त्या याचिकेवरचा जो निकाल आहे, तो सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला होता आणि त्यामध्ये स्पष्ट निकाल आज न्यायालयाने दिला. त्यामध्ये या प्रकारच्या पडताळणीला नकार देण्यात आलेला आहे. म्हणजे व्ही-व्ही-पॅटची मोजणी केली जाणार नाही. तथापि असं असलं तरी 45 दिवस व्ही-व्ही-पॅटची जे मशीन असेल ते पूर्ण व्यवस्थित सीलमध्ये ठेवावं असेही आदेश आहेत. आणि जर कोणी त्याबद्दल काही आक्षेप घेतला आणि त्यासाठी जर अर्ज दाखल केला, तर त्यामध्ये कुठल्याही 5 व्ही-व्ही-पॅट मशीनच्या पडताळणी ही केली जावी. व्ही-व्ही-पॅटच्या चिठ्ठ्यांची आणि व्ही-व्ही-पॅटमध्ये झालेल्या रेकॉर्ड झालेल्या मतदानाची पडताळणी केली जावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. अर्थात त्यासाठीचा जो खर्च आहे, तो खर्च ज्यांनी आक्षेप नोंदवला आहे त्या उमेदवाराला करायला लागणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण निकाल देशासाठी यासाठी आहे, की ईव्हीएम या मशीनबद्दल, ईव्हीएम या यंत्राबद्दल आणि व्ही-व्ही-पॅटबद्दल नेहमीच आक्षेप अनेक पक्षांनी घेतलेले आहेत. खास करून जे पक्ष निवडणूक हारतात त्यांच्याकडनं हे आक्षेप यापूर्वी नोंदवले गेले असं दिसलेले आहे. याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही केलेला आहे आणि तो तुम्ही निश्चित आमच्या आर्काइव्हमध्ये बघू शकता. आजचा जो विषय आहे तो आहे आज देशभरातल्या दुसऱ्या टप्प्यात जे मतदान होतंय त्या संदर्भातला. माझा सहकारी माझ्याबरोबर इथे स्टुडिओमधून आहे आदित्य बाविस्कर. माझे 2 सहकारी विदर्भातून दाखल झालेले आहेत आणि मृणाल ढोक ही माझी तिसरी सहकारी सुद्धा आपल्याबरोबर असणार आहे. तर अकोल्याहून आमचे प्रवीण खेते आहेत आणि बुलढाण्यातून दीपक आहेत जॉईन झालेले दीपक मोरे. यांना तुम्ही पूर्वीही भेटलेला आहात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना. आदित्य, काय सांगशील देशभरामध्ये आज जे मतदान होते दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यात आपण बघितलं की 102 जागांवर मतदान होतं. आज दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान आहे आणि कोण कोण आहेत, कुठलं महत्वपूर्ण वाटतंय तुला खूप? मॅम, आज आपण बघायला गेलं तर एकूण 13 राज्यांमध्ये 89 जागांवर आज आपले मतदान झालं आहे. त्यामध्ये बघायला गेलं तर प्रतिष्ठेची लढाई म्हणावी तर ती राहुल गांधी यांची वायनाडची सीट आहे. कारण की आपण मागच्या 2019 जे इलेक्शन बघितलं त्याच्यामध्ये सीपीएमनी तिथे वायनाडमध्ये राहुल गांधींना पाठिंबा दिला होता, पण यावेळेस सीपीएमनी सुद्धा त्यांचा स्वतःचा एक उमेदवार तिथे उभा केलेला आहे. बरोबर. आणि राजा अगदी प्रतिष्ठेचा असं सांगता येतं, आणि राजा टक्कर देतात. खूप टीका पण झाली नाही का त्याबद्दल. आणि अजून 2 केरळमध्ये बघायला गेलं तर शशी थरूर आणि के.सी. वेणुगोपाल हे 2 उमेदवार काँग्रेसचे तिथून उभे आहेत. बघायला गेलं तर अजून प्रतिष्ठेची लढाई आपण जर म्हणायला गेला तर भूपेश बघेल हे तिथे अजून अन्य ठिकाणी उभे आहेत. तेजस्वी सूर्या हे भाजपाचे युवा चेहरा आहे, तो बँगलोर मधून ते उभे आहेत. त्याच्यानंतर गजेंद्र सिंग शेखावत, वैभव गेहलोत, हेमा मालिनी जे भाजपच्या आहेत त्या एक उभ्या आहेत. त्यानंतर अरुण गोविल ज्यांना आपण रामायण सिरियल मधून खूप जाणतो, ते उत्तर प्रदेश मधून उभे आहेत. असे बरेचसे दिग्गज आपण बघायला गेलो तर आज उभे होते. त्यांची आज एक परीक्षा झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि याशिवाय काही महत्वाच्या जे अजून आपण म्हणता येईल तर अरुण गोविल, हेमा मालिनी यांच्या सोबतच बऱ्याचशा प्रतिष्ठेच्या ज्या लढती आहेत त्यामध्ये अनिल अँटनी हे सुद्धा उभे आहेत, जे प्रतिष्ठेचे. खूप गमतीची गोष्ट दर्शकांना तुम्हाला सांगावीशी वाटते मला, की अरुण गोविल हे एकेकाळी काँग्रेसच्या बरोबर होते आणि ते आता भाजपा सोबत आहेत आणि ते आपलं जे भवितव्य आहे ते आजमावत आहेत. भूपेश बघेल यांची जी चर्चा खूप वेळा झालेली आहे, भूपेश बघेल आहेत. केरळमध्ये जर आपण विचार केला तर केरळचा आजचा मतदानाचा टप्पा अत्यंत महत्वाचा. म्हणजे केरळमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान होतंय, देशभरातल्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. पण केरळमध्ये 3 काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे. राहुल गांधी अर्थातच, त्यानंतर के.सी. वेणुगोपाल, ज्यांना अगदी राहुल गांधींचा उजवा हात म्हटलं जातं असं, कारण आपण बघतो की सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये के.सी. वेणुगोपाल हे असतात काँग्रेसच्या. आणि शशी थरूर हा एक काँग्रेसचा अत्यंत प्रतिष्ठित असा चेहरा आहे.
जे तिरुअनंतपुरम मधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आपण जे चर्चा केली त्यामध्ये DK सुरेश आहेत, आणखी एक HD कुमारस्वामी जे आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या आजच्या मैदानामध्ये, म्हणजे बरेचसे चर्चित चेहरे ज्याला आपल्याला म्हणता येईल, देश पातळीवरचे प्रसिद्ध चेहरे, त्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आणि आजचं मतदान वायनाडमध्ये होत असतानाच संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाली आहे की राहुल गांधी हे अमेठीतून पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज भरतील का, आणि कदाचित तशी शक्यताही वर्तवली जाते. बघायला लागेल नेमकं काय होतं ते, कारण उत्तर प्रदेशमध्ये ज्या महत्वाच्या जागा आहेत त्यावर जे मतदानासाठी किंवा उमेदवारीसाठीचे अर्ज भरायचे त्याची तारीख अजून आहे, आणि राहुल गांधी कदाचित अमेठीमधून आपलं जो उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करू शकतील अशी शक्यता वर्तवणार आहे. बघूया ना, लवकरच कळेल आपल्याला काय होतं ते. आता गोष्ट करूया महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये जे महत्वाचे चेहरे, काय म्हणतोस आदित्य, कोण कोण रिंगणात महाराष्ट्रात की ज्यांच्याकडे लक्ष असेल? महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघायला गेलात तर महादेव जानकर ही एक प्रतिष्ठेची लढाई आहे, एक प्रकाश आंबेडकर, तिसरा म्हणजे नवनीत राणा. महादेव जानकरांचं जर आपण बघायला गेलं तर मागच्या 2019च्या 2014च्या लढतमध्ये ते बारामतीमधून उभे होते आणि एक कमी मतटक्क्याने ते पडले होते. 69,000 मताच्या फरकाने ते पडलेले होते आणि खूप चांगली टक्कर त्यांनी त्यावेळी दिली होती. आणि आधी ते खरं म्हणजे तेव्हा असंही म्हणलं जायचं की जर कमळाच्या चिन्हावर लढले असते तर कदाचित त्यांनी सुप्रिया सुळेंना त्यावेळी हरवलेलं असतं. दीपक, आपली खूप वेळापासून वाट पाहत आहे. दीपक, तुमच्या भागातली सांगा काय परिस्थिती, कारण तुमच्या भागात आज मतदान कितपत झालंय, कारण आपण ज्यावेळी हे व्हिडिओ करतोय तोपर्यंत 5-5:30 पर्यंतचीच आकडेवारी आपल्या हाती आहे, हे मला माहिती आहे. सांगा प्लीज. मॅडम, बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 6 विधानसभा क्षेत्र आहेत. त्यामध्ये बुलढाणा आहे, चिखली आहे, जळगाव जामोद आहे, मेहकर आणि त्याचबरोबर आहे सिंदखेड राजा आणि खामगाव. अशा 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी हे मतदान मोठ्या जोमानं आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी मतदान पार पडलं. परंतु दुपारच्या वेळेला उन्हाचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता, ऊन तापलेलं होतं. त्यामुळं मतदार घराच्या बाहेर त्यावेळेला निघला नाही आणि त्याचा परिणाम जो आहे मतदानाच्या टक्केवारीवर होणार असल्याचं बोललं जात होतं. तरी 5 वाजेपर्यंत जवळपास जी आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे की बुलढाणा विधानसभा क्षेत्रात 42.37% असं मतदान झालेलं आहे. चिखलीमध्ये 53.21% मतदान झालंय आणि जळगाव दामोदला 49.55% मतदान झालेलं आहे. याचबरोबर खामगाव आहे तिथे 55%, तर मेहकरला 58.72% असं मतदानाचा हा टक्का आहे. त्याचबरोबर एक सिंदखेड राजा जे आहे तिथं 53.31% असं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. तर जिल्ह्यात एकूण 5 वाजेपर्यंत 52.24% असं मतदान झालं आहे. आणि या ठिकाणी जे आहेत जे बुलढाण्याचे जे सध्याचे जे खासदार आहेत प्रतापराव जाधव हे आहेत, त्यांच्यासोबत नरेंद्र खेडेकर उभाटा गटाकडून आहेत, रविकांत तुपकर हे शेतकरी नेते हे देखील या ठिकाणी अपक्ष लढत आहेत आणि वसंत मगर यांना वंचितनं या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. तर अपक्ष म्हणून आणखी तर संदीप शेळके देखील या ठिकाणी आहेत. असं असताना देखील या 3 जणांमध्ये ही लढत जी आहे यावेळेस बघायला मिळाली प्रामुख्यानं. आणि बराचसा जोर जो आहे तो लोकांना बाहेर काढण्यासाठी सगळ्याच पक्षातील नेत्यांना म्हणा किंवा कार्यकर्त्यांना त्यांना जोर लावावा लागला, कारण उन्हाचा जो तडाखा होता त्यामुळं त्याचा परिणाम जो आहे तो नागरिकांवर झाला. त्याच्यामुळं टक्केवारी जी आहे ती आतापर्यंत जी माझ्याकडे टक्केवारी आलेली आहे 5 वाजेपर्यंतची, तर ती 52% इतकी झालेली आहे मॅडम. अगदी बरोबर. आणि दीपक, तुम्ही जे थेट लोकांशी बोलत, लोकांशी चर्चा करत जे रिपोर्ट ग्राउंड झिरोचे पाठवले ते लोकांनी त्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे, आपण बघितलं. चुरशीची लढत आहे बुलढाण्याची, आणि त्यानंतर बुलढाण्यानंतर आपण जातोय अकोल्याकडे ही सगळ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते हे तिथून वंचितचे नेते जे आहेत ते तिथे लढतायत आणि त्यामुळे स्वाभाविकच चर्चा होणं गरजेचं आहे, कारण महाविकास आघाडीने खूप प्रयत्न केले त्यांना बरोबर घेण्याची. काय सांगाल तुम्ही प्रवीण?
नक्कीच मॅडम. यंदा लोकसभा निवडणूकमध्ये भाजपासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असली तरी खरी लढत ही वंचित आणि काँग्रेस अशी बघितल्या जात आहे. दोघांमध्येच मत विभाजनाची शक्यता जास्त असल्यामुळे कदाचित त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो, पण जास्तीत जास्त लाभ याचा कोणाला होईल हे येणारा 4 जूनलाच आपल्याला कळेल. अकोल्यामध्ये 2019च्या तुलनेत यंदा कमी मतदान झालेलं आहे. मतदानाचा टक्का जवळपास आता मागच्या वेळेस जो बघितला तर तो 60% होता आणि यंदा जवळपास म्हणजे 5 वाजेपर्यंत जो हाती आलेला आकडा आहे त्यामध्ये 52.69% मतदान झालेलं आहे. त्यामध्ये सर्व अकोला पूर्वमध्ये 49.10% मतदान झालं आहे. अकोला पश्चिममध्ये 47.38%, अकोट मतदारसंघामध्ये 52.30%, बाळापूरमध्ये 57.65%, मूर्तिजापूरमध्ये 56.93% आणि रिसोड मध्ये 53.79%. मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये काही प्रमाणात 1-2 ठिकाणी मतदान ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याची माहिती समोर आली होती. मात्र तो बिघाड तांत्रिक अडचण ते लवकरच चांगले केल्यानंतर मतदान व्यवस्थित सुरळीत झालं होतं. याच दरम्यान अकोला शहरातील 70 कामगार कुटुंबांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली होती. त्यांची मनधरणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी ठाम भूमिका त्या कामगार कुटुंबियांनी घेतली. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुरू आहे. नेमकं काय होतं प्रवीण, त्या कुटुंबांचे नेमके आक्षेप काय होते, नेमकी मागणी काय होती? त्यांची मागणी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने त्यांना क्वार्टर्स त्यांचे खाली करायला सांगितले होते. पण एकाएकी क्वार्टर खाली केलं तर आमचं कुटुंब कुठे जाणार, आमचं कुटुंब रस्त्यावर येणार. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर 1.5 महिन्यापूर्वी साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अद्यापही त्यांच्याकडे प्रशासनाचं कुठल्याही प्रकारे लक्ष नाही आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे आश्वासन दिल्या गेलेलं नाही आहे. त्यामुळे हे मतदार नाराज होते आणि त्यांनी आज मतदानावर पूर्णतः बहिष्कार टाकलेला आहे. जवळपास 70 कुटुंबातले 300 पेक्षा जास्त मतदार यामध्ये सहभागी आहेत. मग जी प्रशासनाने त्यांची मनधरणी केली किंवा त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांची समजूत निघालीये का त्यांनी मतदान केलेलंच नाहीये? आतापर्यंत तरी त्यांनी मतदान केलंच नाही अशी माहिती आहे. आता मतदानाचा वेळ निघून गेलाय त्यामुळे आता त्यांनी मतदान केलेलंच नाही. उन्हाळा खूप तापलेला आहे. तुमच्या भागात लढत चुरशीची आहेच आणि अर्थातच वंचितचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे तिथून म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे तिथून लढत असल्यामुळे त्यांच्याकडे या सगळ्यांचंच लक्ष आहे. खास करून महाविकास आघाडीच्या ते बरोबर आहेत की नाही आहेत ही चर्चा निवडणुकीपुढे खूप रंगली होती. नंतर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जी स्वतंत्र भूमिका घेतली लढण्याची ती स्पष्ट झालेली आहे. यामुळे या भागाकडे विशेष लक्ष आणि वंचितचे उमेदवार त्यांनी ज्या ज्या ठिकाणी उभे केलेले आहेत त्या ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना किती मतं मिळतात, ते निवडून येतात की काँग्रेसचं किंवा कुठल्या पक्षाची मतं खातात हे निश्चितच पाहण्यासारखं असणार आहे. दीपक, तुमच्याकडे परत येणार आहे मी. एकंदर विदर्भाचा विचार केला तर काय परिस्थिती होती विदर्भातल्या? कारण आपण एक बघितलं की नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातला संघर्ष अगदी टिपेला गेलेला होता आणि नवनीत राणा म्हणजे राणा दाम्पत्य आज नेहमी ते काही ना काहीतरी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी करतात. आज दोघंही बाईकवर बसून मतदानाला गेलेले होते असं दिसून आलं आणि एकंदरच बच्चू कडू आणि त्यांच्यामधली जी खटखट आहे तर काय तुम्ही सांगाल या सगळ्या परिस्थितीबद्दल? मॅडम, त्या ठिकाणी जे आहे नवनीत राणा दाम्पत्य जे आहे आज बुलेटवर जाऊन त्यांनी मतदान केलं. मतदारांचं आकर्षण ते ठरले. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आहेत बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून त्या ठिकाणी लढत आहेत. ते देखील तुल्यबळ त्यांची लढत जी आहे ती त्यांची असणार आहे. आणि त्याच ठिकाणी जे आपण सांगितलंय की
प्रकारचे जे उमेदवार त्या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी तिरंगी लढत होती की काय अशी परिस्थिती जी आहे ती बघायला मिळाली. आणि जेमतेम उन्हाचा जो पारा जो चढलेला होता, त्यामुळं मतदाना प्रक्रियेवर निश्चितच परिणाम झालेला दिसून येतोय. कारण टक्केवारीचं प्रमाण जे आहे तिथेही घसरलं असल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे. अगदी बरोबर आहे. तर आपण बघितलं की विदर्भामधल्या या काही प्रतिष्ठेच्या लढती होत्या. याशिवाय महाराष्ट्रामध्ये एकूण 8 लोकसभा मतदारसंघांवर निवडणूक होतीये आणि त्या ठिकाणी मतदान आज मतपेटीमध्ये बंद होतंय. आजची सगळी धामधूम संपल्यानंतर या दिग्गजांचं जे भवितव्य आहे ते मतपेटीत बंद झाल्यानंतर पुढे तिसऱ्या टप्प्याच्या तयारीला सगळे लागणार आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये काही लक्षवेधी लढती असणार आहेत. माझे हे जे सहकारी विदर्भातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यामध्ये मृणाल ढोक सुद्धा आहे. मृणाल, तुझ्याकडे मी येते. मृणाल, तू काय सांगशील नेमकी तुझ्या भागात कशी परिस्थिती होती? आज तिसऱ्या चरणाचे मतदान पूर्ण झालेले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.67% मतदान झाले होते आणि मागच्या वर्षीचा जर आकडा आपण पाहिला तर 62% मतदान झाले. परंतु सायंकाळी 6 वाजताची जी आकडेवारी आहे ती अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आली नसल्यामुळे ती आकडेवारी आपल्याला प्राप्त झालेली नाही आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत जी आकडेवारी आलेली आहे ती 56. धन्यवाद मृणाल, तुझ्या भागातली परिस्थिती तू आम्हाला सांगितलीस आणि त्या भागामध्ये सुद्धा अतिशय चुरशीची अशी लढत आपल्याला दिसून आलेली आहे. विदर्भाचा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अशा दोन्ही भागातलं म्हणजे पूर्व विदर्भातलं जे मतदान आहे ते पहिल्या टप्प्यात पार पडलं, ज्यामध्ये नितीन गडकरींसारखे दिग्गज होते मैदानामध्ये आणि त्या सीटकडे लक्ष सगळं लागलेलं होतं. यानंतर आजचे जे दुसऱ्या पश्चिम विदर्भातला आजचा जो भाग होता त्यामध्ये सुद्धा महत्वाच्या लढती होत्या. या सगळ्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि नेमकं काय होणार, मतदार राजांनी कौल नेमका कोणाला दिलेला आहे हे 4 जूनला आपल्याला सगळ्यांना कळणारच आहे. अर्थातच सगळ्यात महत्वाची लक्षवेधी अशी जर लढत म्हटली तर राहुल गांधी वायनाडचं लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होतं हे बघता येईल आपल्याला, कारण ते बघणं फारच महत्वाचं ठरणार आहे. याला कारण यावेळी जो बदल डाव्या आघाडीकडून झालेला होता आणि ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे डाव्या आघाडीकडनं काँग्रेसवर सुरू होते त्यामुळे निश्चितच वायनाडकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं की राहुल गांधी हे अमेठीमधून सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील का, अशी एक शक्यता वर्तवली जाते. बघूया काय होतं ते. या आणि अशा प्रकारच्या चर्चांसाठी नवराष्ट्राच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर दाबा, कारण प्रत्येक नव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. निवडणुकीपर्यंत आम्ही अशा प्रकारचे सगळे अपडेट तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आज आदित्य स्टुडिओमधून माझ्यासोबत होता चर्चेला. दीपक बुलढाण्याहून तुम्ही त्यांना नेहमीच भेटता. अकोल्याचे माझे सहकारी प्रवीण हे सुद्धा आपल्याबरोबर होते. तुमच्या दोघांचेही आभार. मृणाल, तुझंही आभार. धन्यवाद.